मारुती पाटील कोपर शरद बुवा यांची दुसरी बारी असेल। पखवाज वादक असतील ते गुरुवर्य तालमणी प्रतापराज पाटील यांचे शिष्य राजेश पाटील कोपरा यांचा आपण वादन ऐकणार आहोत आणि तबला वादक हिरामण पाटील कोपर, ओमकार धुमाल, नितेश पाटील। तर नक्कीच जय मालांच्या ग्रुपचा आम्ही धन्यवाद करतो। इथे उपस्थित राहिलात नरेश ठाकूर, त्याचबरोबर दत्ता ठाकूर, जय मालांच्या ग्रुप यांच्या वतीने 5000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केलाय, त्यांचा आभार। चला पंच आतमध्ये, चला आतमध्ये जायचं आहे। यास महेश गावण आमचे आलेले आहेत। तर स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे सन्माननीय आमचे अध्यक्ष आदरणीय योगेश दादा मडवी इथे आले असतील तर यावं आपण व्यासपीठावरती। आणि त्याचबरोबर आमचे अनिल दादा ढोपरी इथे आलेले आहेत, त्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती। Yes, thank you so much संदीप पाटील सर, थँक्यू सो मच टिके माळी सर। चला बघा, टाइम अलर्ट असणार आहे, टाइमर सेट केला जाईल। 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं आणि 25 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग संपवायची, याची आपण नोंद घ्या, कारण भरपूर वेळ या अगोदरच्या सामन्याला लागलाय। तिसरा सामना आजच्या तिसऱ्या रात्रीतील रॉयल सेक्टर 12 खारघर आणि त्यांच्या विरुद्ध ओमकार 11 वाघेवली। रॉयल खारघरने टॉस जिंकलाय, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय आणि चला आपण करूया या सामन्याला सुरुवात। तमाम क्रीडा रसिकांचं आणि आमच्या सर्व खेळाडू मित्र परिवाराचं आणि त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो। स्वर्गीय कुमारी जीवा भोईर, RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी आणि ग्रामस्थ मंडळ मुरबी आयोजित स्वर्गीय विश्वनाथ शेठ स्मृती चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे। चला, टाइम अलर्ट असणार आहे, लगेच फिल्डिंग लावून घ्या प्लीज। रॉयल खारघर 10:27 होत आहेत, तर आज एकूण 7 सामने आपण या ठिकाणी खेळणार आहोत। हा तिसरा सामना आपण पाहतोय। आज एक संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल। सुंदर क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय या, खरं तर क्रीडा नगरीमध्ये प्रेक्षकांची भरपूर गर्दी, त्याचबरोबर tenniscricket.in च्या माध्यमातून देखील भरपूर प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला एन्जॉय करत असताना त्यांचंही सहर्ष स्वागत आहे। जयेंद्र पाटील आणि विकास गावंड ही सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। ओमकार 11 वाघेवली टीमकडनं दाखल झाली आहे। या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर चित्तथरारक अशी हा सामना आपण पाहिला आणि खरं तर मायक्रोफोनच्या साह्याने खरं तर त्या सामन्याला अगदी रंगतदार पद्धतीने मात्र रंगवलं ते आमच्या टिके माळी सरांनी त्यांच्या सुमधुर वाणी आणि शुभदूर शब्द रचनेने। निखिल ढोमसे आपल्याला पाहायला मिळेल पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी। चला, 10:28 होत आहेत। चला, मॅचला लगेच सुरुवात करा प्लीज। 5 षटकांची लढत असणार आहे। नॉकआउट ही क्रीडा स्पर्धा, जिंकणारा संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल। जयेंद्र पाटील आणि विकास गावंड आपण पाहतोय ओमकार 11 वाघेवली टीमकडनं दाखल झालेत। चला, आता जास्त डिस्कशन नको, जास्त वेळ खर्च करू नका, सामन्याला लगेच आपण सुरुवात करा प्लीज। निखिल ढोमसे आपण पाहतोय पहिलं षटक हाताळण्यासाठी। दोन्ही टीम्सला देऊया आपण शुभेच्छा। पॉवर प्लेचं षटक घेऊन आपण पाहतोय निखिल ढोमसे तैनात आहे। एक आपण पाहतोय काऊ करणला खेळाडू तैनात, एक लॉंग ऑनला आणि बाकी सर्व खेळाडू आपण पाहतोय 38 सर्कलच्या आतमध्ये। अशा पद्धतीने क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय सजवली गेली आहे। पंचांचा ग्रीन सिग्नल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय।
मॅचला आपण करतोय प्रारंभ, शुभारंभ, आरंभ. आणि फर्स्ट बॉल निखिल डोमसे टू जयेंद्र पाटील. परफेक्ट ब्लॉकॉलचा बॉल होता, खोदून काढलं. मिडऑफचा खेळाडू आला पुढे. डावखोर हाताचा गोलंदाज निखिल डोमसे. आणि जर माळीसर आपण खारघर संघाचा विचार केला तर भरपूर अनुभव असलेले सर्व खेळाडू आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. सध्या खेळ साकारत असताना रॉयल खारघर टीमसाठी पहिल्या बॉलवर आली सिंगल धावफलकाला सुरुवात आपण पाहतोय झाली. तिसरी रात्र आणि तिसऱ्या रात्रीतला तिसरा सामना आपण अनुभवतोय. यावेळेस मात्र लॉफ केलंय मिडऑफच्या डोक्यावरनं. बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंच शहानिशा करतील आणि निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल की हा चौकार आहे की षटकार. एका टप्प्याने आला तो चौकार. विकास गावंड आपण पाहतोय. पहिला बॉल फेस करत होते खरं तर वैयक्तिक आणि बॉल पाठवला तो सीमारेषेच्या बाहेर. 5 धावा धावफलकावर 2 बॉलच्या समाप्तीनंतर. हाफ ट्रॅकर बॉल होता, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, मात्र ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा बॉल. पंचांनी व्हाईट बॉलची घोषणा केली. स्कोर पुढे सरकत असताना व्हाईटच्या मदतीने 6 धावा सध्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. स्वर्गीय विश्वनाथ शेठ स्मृती चषक 2025 आपण पाहताय. गत स्पर्धा आपण पाहतोय भरपूर चर्चेमध्ये असलेली. यावेळेस मात्र पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरनं मिडऑफच्या डोक्यावरनं लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर त्याच दिशेला या ओव्हर मधला हा दुसरा चौकार. विकास गावंड पहिल्याच ओव्हर मध्ये टार्गेट करत असतोय तो निखिल ढोमसे या गोलंदाजाला. स्कोर मात्र पुढे सरकत असताना 10 धावा 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 2 चौकार आले, 1 वाईड 1 सिंगल. पॉवर प्लेचा चांगला खरं तर इथे उपयोग करून घेत असताना आता मिड ऑफला मागे पाठवले. लॉंग ऑफला खेळाडू तैनात. कमी गतीने टाकलेला बॉल होता. पंचा आपल्याला सांगतायत कॉट बिहाइंड द विकेट. आणि काय कीपरने कॅच पकडलाय. अमर आपल्याला पाहायला मिळाले. सर टिकेवाणी सर, असे कॅचेस पकडताना तुम्हाला फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये रिॲक्शन द्यायची असते, रिॲक्ट व्हायचं असतं आणि अमर यांनी ते करून दाखवलंय. पहिला धक्का लागला तो ओमकार 11 वाघोली टीमला. फलंदाज बाद झाला तो विकास गावंड. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय 10 या धावसंख्येवर. पहिला धक्का आपण पाहतोय लागलाय. निखिल ढोमसे अगदी तीक्ष्ण बॉल टाकला. जाता जाता एज लागली विकेटच्या पाठीमागे. अमर आपण अगदी चुस्त आणि फुस्त एक चांगला झेल टिपला. स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 10 धावा. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत होत असताना नेक्स्ट बॅट्समन विकास भगत मैदानाच्या आतमध्ये. चला मॅचला आपण थोडी गती देऊया. 20 मिनिटांचा अवधी पहिल्या 4 षटकांसाठी असेल आणि 25 मिनिटं तुमच्या इनिंग साठी असतील. हो, इथे बॅट फिरवली. विकेट किपरच्या हातातनं बॉल निसटत असताना एक क्विक सिंगल पाहतोय पूर्ण होते. 22चा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. बॅट बॉल मध्ये तीळ मात्र संपर्क नाहीये. 22च्या स्वरूपात सिंगल मिळते. स्कोर पुढे सरकतोय 11 धावा 11 रन्स. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावर असताना निखिल ढोमसेने दमदार कमबॅक केलं 2 चौकार खाल्ल्यानंतर. शेवटचा बॉल या ओव्हर मधील. इथे कमी गतीने टाकला होता. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॉल गेला तो शॉर्ट थर्ड मॅनला. लेग बायचा इशारा आलाय पंच सुनील पाटील सरांच्या माध्यमातून. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 12 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात. अर्थातच ओमकार 11 वाघोली या संघ. आजच्या रात्रीतील आपण पाहतोय तिसरा सामना. tenniscricket.in च्या माध्यमातून देखील भरपूर पसंती या स्पर्धेला पाहते. लाभले शिस्तीची स्पर्धा, मानाची स्पर्धा या विभागातील. आणि नेहमीच प्रत्येक संघ या स्पर्धेसाठी आपण पाहतोय खेळण्यासाठी उत्सुक असतो. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या 12 धावा. चला मॅचला पण देऊया थोडी गती. यानंतर आपण पाहतोय काव्या 11 कोपरी बी आणि त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. किरण शेलटकर यांना आपण पाहतोय सेकंड ओव्हर मध्ये. पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन अजूनही आहे आपण पाहतोय. 3 खेळाडू तुम्हाला आता 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील.
या ओव्हरसाठी. स्कोर 12-1, विकेट आली महत्वपूर्ण. जयेंद्र पाटील सध्या आपण स्ट्राईकवर पाहतोय. फर्स्ट बॉल, पहिला बॉल क्लीन बोल्ड, दांडी उडवली, नेस्तनाभूत केली, परफेक्ट यॉर्कर लाईनचा बॉल. किरण शेलटकर जयेंद्र पाटीलला पाठवलं ते मैदानाच्या बाहेर. परफेक्ट आपण पाहतोय, त्रिफळा उद्ध्वस्त केला आणि जयेंद्र पाटील यांची खेळी अगदी स्वस्तामध्ये संपुष्टात आणली. ती किरण शेलटकर या टीमने भन्नाट वेग, वेगाबरोबर ॲक्युरसी, योग्य लाईन, योग्य दिशा, योग्य अँगल या सर्वांची सांगड घालत असताना किरण शेलटकरने केलं बाद जयेंद्र पाटीलला. स्कोर 12-2, गडी बाद. ओमकार 11 वाघवली चांगली फाईट देते. रॉयल सेक्टर 12 खारघर संघ टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय, आणि तो निर्णय आपण पाहतोय आतापर्यंत सार्थकी लावलाय तो गोलंदाजांनी. न्यू बॅटर दर्शन भोईर मैदानाच्या आतमध्ये. आता पार्टनरशिपची गरज आहे ते ओमकार 11 वाघेलो टीमला, कारण दोघेही सलामीवीर स्वस्तामध्ये मैदानाच्या बाहेर गेलेत. माफक या धावसंख्येवर 12 या आकड्यावर दुसरा धक्का लागला. दमदार बॉलिंग किरण शेलटकर, भन्नाट वेग, आत्मविश्वास वाढवेल ही विकेट. न्यू बॅटर आलाय तो दर्शन भोईर. तिसरा सामना तुम्ही पाहताय आजच्या तिसऱ्या रात्रीतील, आणि ओमकार 11 वाघोले संघाच्या अडचणी मात्र रॉयल खारघर संघ मात्र वाढवत असताना. पुढचा बॉल यावेळेस मात्र उडवलाय, पिकअप शॉट आहे, बॉल हवेत आहे. प्रयत्न चांगले होते खेळाडूचे, आयुष्य मात्र आवाक्याच्या बाहेर बॉल होता. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल. 6 धावा मिळतील. प्रयत्नांना खरं तर पैकीच्या वर की मार्क आहेत, कमिटमेंट चांगली आयुष्यांची, मात्र अगोदरच बाउंड्री लाईनच्या बाहेर गेले होते आणि तिकडून खरं तर जम्प त्यांनी घेतली, पाय बाहेर होता. धावा 6 मिळाल्या. स्कोर पुढे सरकला. 18 धावा धावफलकावर, 18 रन्स ऑन बोर्ड. चांगला षटकार मारला खरं तर. पहिल्या बरोबर विकेट आल्यानंतर चांगला काउंटर अटॅक. इथे आपण पाहतोय ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न होता. फुलर रेंजचा बॉल होता. सिंगल पूर्ण केली गेली. सिंगलच्या मदतीने स्कोर पुढे जाईल. 19 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या बॉलवर विकेट आल्यानंतर नवीन फलंदाज दर्शन भोईर पहिला बॉल फेस करता. पहिल्या बॉलवर त्याने अगदी बेधुंद अंदाजामध्ये तो षटकार खेचला, तो मिड विकेटला. म्हणजे एका बाजूने विकेट जरी जात असतील तरी आम्ही आमच्या एबिलिटीवर, आमच्या क्षमतेवर कायम राहणार आहोत असं मात्र हा फलंदाज सांगतोय. विकास भगत आता स्ट्राईकवर. हो, चांगला बॉल, ब्लॉकहोलचा सन्मान दिलाय. किरण शेलटकर काय गोलंदाजी साकारतोय. परफेक्ट यॉर्कर लाईन, हातखंडा आहे या गोलंदाजाचा. सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटचा एक अविभाज्य घटक म्हणून किरण शेलटकरकडे आपण पाहतो. 2 बॉलचा खेळ बाकी. पॉवर प्ले मधील आपण पाहतोय दुसरं षटक प्रगतीपथावर असताना. यावेळेस स्प्रिंगर्स रोल केले होते, लॉफ्ट केले, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. लॉंग ऑफला खेळाडू आहे, 1 बाउन्स फिल्डिंग करेल, तोपर्यंत सिंगलच मिळणार आहे. सिंगलच्या मदतीने स्कोर पुढे सरकेल. 20 धावा, 2 विकेट. शेवटचा बॉल या ओव्हर मधील येणं बाकी. पॉवर प्ले मधील शेवटचा बॉल असणार आहे. 10च्या सरासरीने आतापर्यंत धावा आपण पाहतोय ऑलमोस्ट 20 धावा. 2 विकेट गमावले वाघिवली टीमने. हो, यावेळेस बघा पुन्हा फुलर लेनचा बॉल होता, एज लागली, कीपरने मात्र बॉलला स्टॉप केले. डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती झाली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या ओमकार 11 वाघिवली 2 गडी बाद, 20 धावा. चांगलं कमबॅक आपण पाहतोय. या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा दिल्या त्याने आणि 1 विकेट मात्र प्राप्त केली. 1 षटकार जरी लगावला तरी उर्वरित 5 चेंडूवर फक्त 2 धावा आणि 1 विकेट महत्वपूर्ण आपण पाहिली तर जयेंद्र पाटीलचे त्यांनी संपादित केली आहे. स्वर्गीय कुमारी जीवा भोईर, RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी आणि ग्रामस्थ मंडळ मुरबी आयोजित स्वर्गीय विश्वनाथ शेठ स्मृती चषक 2025 चा आपण हा दैदिप्यमान असा डोळ्यांचं पारणं फेडणारा हा नयनरम्य असा क्रीडा सोहळा अनुभवताय. सँडी 2 सध्या आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर तिसऱ्या षटकामध्ये. चला मॅचला थोडी गती देऊया आपण. टायमर सेट आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटके कंप्लीट करायची. शेवटचा बॉल आपण पाहिला तर डॉट आला होता. विकास आता भगत ऑन स्ट्राईक पाहायला मिळतात. दर्शन भोईरने एक षटकार मारला होता. 3 बॉलवर 7 वर तो खेळतोय. विकास भगत 3 बॉल 1 वर खेळतोय. पहिला बॉल
वेगवान पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला, संपर्क झाला नाही बॅट बॉल मध्ये, सर पायावर बॉल जाऊन आदळला. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून सिंगल पुढे ऍड होईल स्कोर कार्ड मध्ये आणि 21 धावा मात्र धावफलकावर येताना पाहायला मिळतील. सँडी दादा आणि सत्य राजपूतला संकेत पाटील यांच्याकडनं कॅच साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. प्रत्येक कॅच साठी ओव्हरपिच बॉल, फटका फसलाय, कॅचची संधी, हो उत्तम कॅच टिपलाय. शेवटच्या मुवमेंट पर्यंत बॉलवर नजर कायम आणि हातामध्ये सामावून घेतलं. सँडी 2 यांना मिळालं हे यश आणि ओमकार 11 वाघोली टीमला लागलेला तिसरा धक्का आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आहे ती 21, अगदी माफक धावसंख्येवर इथे तिसरा धक्का लागत असताना आयुष होते ज्यांनी हा झेल टिपला. अडचणी वाढत चालल्यात ओमकार 11 वाघोली टीमच्या, धावा येत नाहीयेत, धावांच्या बाजूने एका बाजूने विकेट ढासळत चालल्यात आणि रॉयल खारघर संघाचं मात्र वर्चस्व प्रस्थापित होत असताना पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय आतापर्यंत सार्थकी लगावला. निखिल डोमसे पहिल्या षटकामध्ये 12 धावा 1 विकेट, किरण शेलटकर 8 धावा आणि 1 विकेट आणि सँडी 2 बॉलमध्ये सिंगल आणि 1 विकेट. चांगलं मात्र बॉलिंग इथे साकारत असताना, इकॉनॉमिकल स्पेल हाताळत असताना आकाश गावंड आलेत 5व्या क्रमांकावर. थोडं शांत क्रिकेट आपण पाहतोय कारण एकमेव आपण पाहतोय षटकार आलाय, 2 चौकार नक्कीच आले. पुन्हा एकदा आपण पाहतोय ब्लॉक बॉलचा बॉल होता, बॅटची कट आपण पाहतोय, बॅटची एज लागली आपण पाहतोय आणि सिंगल मिळते. भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतोय, कंट्रोल चांगलं, वर्सॅलिटी चांगली, वर्सटाईल बॉलिंग साकारत असताना प्रत्येक गोलंदाज आणि व्हेरिएशन तुमच्याकडे असायला हवं. 6 चेंडू तुम्हाला मिळतात, त्यामध्ये वैविध्यता तुमच्याकडे पाहिजे जेणेकरून तुम्ही फलंदाजांवर वर्चस्व गाजवू शकता. आणि इथे बघा स्लोवर वनचा वापर, इथे गती काढून घेतली, पेस ऑफ केला, गतीमध्ये परिवर्तन केलं सँडी 2 ने आणि टाकला तो डॉट बॉल. जबरदस्त भेदकता पाहायला मिळते. 4 बॉलमध्ये फक्त 2च धावा दिल्यात आणि 1 विकेट प्राप्त केली. इकॉनॉमिकल स्पेल आपल्याला पाहायला मिळतोय. 22 धावा धावफलकावर सध्या. इथे वेगवान बॉल, फटका फसलाय पुन्हा एकदा आणि पुन्हा आयुष बॉलच्या खाली. सँडी 2 मात्र इथे वर्चस्व प्रस्थापित करत असताना 2 विकेट या ओव्हरमध्ये, 5 बॉलमध्ये 2 धावा खर्च करून स्कोर 22 या आकड्यावर थांबलाय आणि ओमकार 11 वाघोली पूर्णपणे बॅकफुटला जात असताना या पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वाघोली संघ ग्रामीण क्रिकेट बरोबर चांगला खेळतो आणि त्यांच्या समोर मात्र एक आव्हान पेश करत असताना हा खारघर सेक्टर 12 परिसरातील रॉयल खारघर हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल मात्र सँडी 2 यांचं काय षटक पाहायला मिळते, अफलातून षटक, अफलातून गोलंदाजी. 4 फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेत. तिसऱ्या ओव्हरमध्ये शेवटचा बॉल डिलिव्हर होणं बाकी. महेश मोहिते न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 2 झेल टिपले आपण पाहिलं तर आयुषने या मॅच मध्ये इम्प्रेस केलं आपल्या फिल्डिंगच्या स्टँडर्डच्या जोरावर. शेवटचा बॉल बघा कशा पद्धतीने खेळतील आता महेश मोहिते, 6व्या क्रमांकावर आलेले फलंदाज. इथे पुन्हा फटका फसलाय का, टायमिंग बेमिसाल आहे, अंतर पार करतोय, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आल्या आल्या या क्रीडांगणावर शंखनाद करणारा षटकार ठोकला तो महेश मोहिते. ओव्हरचा खेळ संपलाय आणि स्कोर जाऊन थांबलाय तो 28 या आकड्यावर. 4 विकेटच्या मोबदल्यात ओमकार 11 वाघोली. टॉस साठी असेल काव्या 11 कोपरी बी, विपक्ष स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होईल, दोन्ही कर्णधारांनी उपस्थित राहायचे. पहिल्या षटकाचा विचार केला तर 12 धावा आल्या होत्या, सेकंड ओव्हर मध्ये 8 आल्या. तिसऱ्या ओव्हरचा विचार केला तर पहिल्या 5 मध्ये फक्त 2च आल्या होत्या. मात्र शेवटच्या बॉलवर महेश मोहितेने ठोकला तो एक उत्तुंग षटकार आणि गोलंदाजाचं मात्र स्टॅटिस्टिक्स खराब केलं.
मितेश सुर्वे आले चौथ्या ओव्हरमध्ये. 4 ओव्हरसाठी चार वेगवेगळे गोलंदाज वापरतोय रॉयल खारघर संघ. किरण शेलटकर आहेत. पंचांकडे लाऊड अपील आणि पंचांनी बाद घोषित केलंय. लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात किरण शेलटकर यांना खरं तर या मॅच मधलं मिळालं दुसरं यश. भरपूर वेग या गोलंदाजाकडे पाहायला मिळते. त्याच्याबरोबर चांगली लाईन आणि चांगली लेंथ आणि LBWच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. अर्थात आकाश गावंडला मात्र मैदान सोडावं लागतंय. अगोदरच्या ओव्हरमध्ये देखील पहिल्या बॉलवर विकेट घेतली होती. त्रिफळा उद्ध्वस्त केला होता जयेंद्र यांचा. आणि आता या ओव्हरमध्ये सेकंड स्पेल मध्ये आले आणि पहिल्या बॉलवर पायचीच्या स्वरूपात आकाश गावंड यांना मैदानाच्या बाहेर पाठवलंय. स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 28 या आकड्यावर थांबलाय आणि 5 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. प्रणय पाटील नवीन फलंदाज 7व्या क्रमांकावर दाखल होत असताना थोडंसं शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कारण ओंकार 11 वाघोली संघ पाहतोय 2 षटकार एकंदरीत इनिंग मध्ये आणि 2 चौकार. उर्वरित चेंडू जर आपण पाहिले तर पूर्णपणे गोलंदाजांचं वर्चस्व आणि त्यांचाच करिश्मा इथे पाहायला मिळतोय. किरण शेलटकर आपण पाहतोय फास्ट अँड फ्युरियस असा हा गोलंदाज. पुन्हा एकदा आपण पाहतोय फ्लोर लेनचा बॉल खेळायचा होता ऑन साइडला. बॉल गेला तो कव्हरला. मिळाली ती सिंगल. अर्थातच प्रणय पाटीलला त्याचं खातं उघडलं. टीमची टोटल पुढे सरकली 29 या आकड्यावर. 29 ला 5 अशा सध्या स्थितीमध्ये ओंकार 11 वाघिवली हा संघ पाहायला मिळतोय आपल्याला. खरं तर रॉयल खारघर संघाचे भरपूर समर्थक आपल्याला क्रीडा अंगणावर उपस्थित पाहायला मिळतात. व इथे फसवलं. फिंगर्स रोल केले होते. एका हाताने पकडण्याचा प्रयत्न होता फ्लाय स्लिपच्या क्षेत्ररक्षकाचा. निखिल होते थोडा लवकर स्टार्ट घ्यायला पाहिजे होता. अजून एक विकेट प्राप्त करता आली असती. स्लोअर ऑन बॉल शेवटच्या मुवमेंटला फिंगर्स रोल केले किरण शेलटकरने आणि चान्स मिस केला. सिंगल मिळाली. स्कोर झाला 30 धावा 5 विकेट. चौथं षटक प्रगतीपथावर असताना 3 बॉल झाले म्हणजे एकूण 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे या संपूर्ण मॅच मध्ये. संपूर्ण इनिंग मध्ये 9 बॉल मध्ये जास्तीत जास्त धाबा बनवण्याचा प्रयत्न आता फलंदाजांचा असायला हवा आणि विकेट गमवायला नाही पाहिजे. हो इथे लाईन आपल्याला काय सांगते. पंच नक्कीच शहानिशा करतील. बॉल तर हातात निसटला होता कीपरच्या वाईट +1. 2 धावा मात्र अतिरिक्त स्वरूपात एकूण धावसंख्येमध्ये जोडल्या जातील. स्कोर पुढे सरकेल तो 32 धावा 32 रन्स ऑन अ बोर्ड. लाईन थोडी भरकटली किरण शेलटकरची. चांगलं षटक होतं. आता मात्र अवंतरच्या स्वरूपात धावा 2 ऍड केल्या गेल्यात. पुढचा बॉल यावेळेस मात्र अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मात्र काय कीपरचं वर्क अमर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी क्लोज कीपरच्या भूमिकेमध्ये आणि टसका मस होऊ देत नाहीयेत फलंदाजांना विकेट कीपर अमर. स्लोअर ऑन बॉल पाठीमागे हुक केलाय. बॉल चाललाय तो अगदी लॉंग स्टॉप रिजन मध्ये नॉन स्टॉप आणि आला हा महत्वपूर्ण चौकार ओंकार 11 वाघेली टीमसाठी. महेश मोहिते या फलंदाजाने ठोकला तो चौकार. स्कोर पुढे सरकला 36 धावा 36 रन्स. महत्वपूर्ण धावा आहेत. कमीत कमी 50 धावा जरी आल्या ना संदीप पाटील सर तर मला वाटतं एक चांगली लढत होईल रॉयल खारघर संघासाठी. शेवटचा बॉल थोडा खाली राहिला. रनआउटची संधी. इथे ओव्हरथ्रो देखील झालाय. बॅकअपचं येणं गरजेचं होतं. कोणती धाव नव्हती तिथे धावा मिळाल्या तब्बल या ठिकाणी 2. वाईटचा इशारा येतोय म्हणजे वाईट +2 धावा मिळतील. 3 धावा या मोफत स्वरूपात ऍड केल्या जात आहेत आणि दुसऱ्यांदा असं घडतंय. मगाशी या ओव्हरमध्ये वाईट +1 आली आणि आता वाईट +2 आल्यात. किरण शेलटकर कुठेतरी लाईन इथे मिस करत असताना 39 धावा धावफलकावर 39 रन्स. अजून 1 बॉल येणं बाकी आहे. या ओव्हरमधील धावा आल्यात. आता ओंकार 11 वाघेली टीमसाठी दमदार कमबॅक केलंय. यावेळेस पुन्हा पाठीमागे मात्र खेळाडू आहे आणि जजमेंट त्याचं चुकलंय. लॉंग स्टॉप रिजन लॉंग लेग रिजन मध्ये बॉल झालाय फरार आणि शेवटच्या बॉल पाहतोय तो आला चौकार. मैदानामध्ये पाणी घेऊन जातील आमचे 12वे खेळाडू. 43 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 विकेट्स गमावत ओंकार 11 वाघिवली आपल्याला पाहायला मिळतोय. पाणी येईल मैदानाच्या आतमध्ये.
काव्या 11 कोपरी बी आणि स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे आपण सज्ज राहा. कॅप्टनला विनंती असेल. भरपूर मेहनत आपण पाहतोय. सर्वच जी कोर कमिटी मेंबर या स्पर्धेसाठी खरं तर भरपूर मेहनत घेतली त्यांनी. स्वर्गीय विश्वनाथ शेठ स्मृती चषक 2025 आपण तिसरी रात्र पाहतोय. जशी रजनी पुढे सरकते हवेमध्ये भरपूर गारवा भरपूर थंडी आपल्याला जाणवायला लागेल. 10:49 मिनिटं होत असताना आपण पाहतोय आज एकूण 7 सामने एक संघ जाईल तो सुपर 8 मध्ये. म्हणजे किमान एका बक्षिसाचा मानकरी देखील पाहायला मिळेल. तब्बल 1.5 लाख रुपये प्रथम पारितोषिक असलेली क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते या खारघर नगरीमध्ये. चला शॉर्ट मध्ये घ्या. ड्रिंक्स ब्रेक जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल. या ओव्हर मध्ये आल्या तब्बल 15 धावा किरण शिलेटकर यांच्या. सर्वात महागडं षटक आतापर्यंतचं. 12, 8, 8 आणि त्यानंतर 15 स्कोर पाहायला मिळतोय. 43 5 विकेट. महेश मोहिते जसा आलाय 4 बॉल मध्ये तो 14 वर खेळतोय. षटकार डॉट आणि 2 चौकार सलगचे. प्रणय पाटील आपण पाहतोय 2 धावसंख्येवर खेळतोय. चला माशला पण देऊया थोडी गती. धावफलक कितपर्यंत नेलं जाईल. ओमकार 11 वाघोली टीम कडनं 43 तर झाल्यात. या येणाऱ्या 6 बॉल मध्ये 8 ते 10 धावा जरी आल्या ना तरी एक फायटिंग टोटल तिथे पाहायला मिळेल. आणि त्या टोटलचा बजाव करण्यासाठी गोलंदाजांना थोडंसं मार्जिन देखील मिळेल. रॉयल खारघर संघ सुरुवात चांगली केली होती गोलंदाजांनी मात्र त्यानंतर काउंटर अटॅक आपल्याला पाहायला मिळाला वाघिवलीच्या फलंदाजांकडून. आता शेवटचं षटक निर्णायक असेल. मितेश आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं षटक स्लॉकचं षटक मितेश सुर्वे. प्रणय पाटील सध्या सामना करतात. प्रणय पाटील आपण पाहतोय. प्रणय पाटील काय करणार. सिंगल काढून स्ट्राईक रोटेट करणार की मात्र बिगिट साठी जाणार. आव्हान आहे मितेश सुर्वे यांचं. हो पहिला बॉल चांगली लाईन पाहायला मिळाली. विकेट टू विकेट लाईन होती आणि 22चा इशारा होतोय पंचांच्या माध्यमातून. कशाशी संपर्क झाला नाही चेंडूचा मात्र जे पाहिजे होतं वाघोली टीम साठी ते झाले कारण स्ट्राईक झाली रोटेट. आणि पुन्हा स्ट्राईकवर राहतोय महेश मोहिते. स्कोर पुढे सरकला 44 धावा 44 रन्स. महेश मोहितेचं जास्तीत जास्त स्ट्राईक होणं संघाच्या फायद्याचं आहे हे ओळखलं. दुसऱ्या बाजूला प्रणय पाटीलने जसा किपरच्या हातात बॉल निसटला धावत सुटला सिंगल पूर्ण केली 22च्या स्वरूपात. इथे बघा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. मिडल लाईन झाला बॉल अलंग द कार्पेट गेला. मिड विकेटला दुसरीचा प्रयत्न होणार आहे. डेफिनेटली होणार. खराब फिल्डिंग तिकडे पाहायला मिळते आणि त्याचा फायदा उचलत असताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. सिंगलच्या कन्व्हर्जन डबल मध्ये केलंय. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी असताना स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 46 धावा 46 रन्स. लॉस ऑफ 5 विकेट्स. 4 बॉल आपल्याला पाहायला मिळतात बाकी आहेत पहिल्या सत्रातील. फुल टॉस बॉल लोअर फुल टॉस बॉल उडवलाय ऑन साइडला. खेळाडू नव्हता. काऊ करणारी मिड विकेटच्या मधून बॉल झाला फरार आणि हा महत्वपूर्ण चौकार महेश मोहितेच्या बॅटमधनं आणि ओमकार 11 वाघोली संघाच्या धावा लागल्या धावफलकावर. 50 धावा. सांघिक अर्धशतक पूर्ण झालंय आणि आता बॉल शिल्लक असणार आहे त्या पहिल्या सत्रातील अजूनही 3. चला सामन्याला आपण थोडी गती देऊया. थोडं आपण फास्ट खेळूया. 20 या धावसंख्येवर खेळतोय किंबहुना महेश मोहिते आपण पाहतोय. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी या ओव्हर मध्ये. चला रॉयल खारघर जास्त वेळ घेऊ नका प्लीज विनंती असेल आपल्याला कारण आज आम्हाला एकूण 7 सामने खेळवायचे. पहिल्या 3 बॉलवर धावा आल्या तब्बल 7. पुन्हा एकदा उडवलाय. गॅप मधनं बॉल खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू आहे चांगली फिल्डिंग. एका टप्प्याने बॉल अडवले लॉंग ऑनला. आयुष पाहायला मिळाला आपल्याला. पुन्हा धावा मिळतात 2. महेश मोहिते जास्तीत जास्त स्ट्राईकवर राहण्याचा प्रयत्न करतोय आणि तेच खरं तर वाघोली टीमच्या फायद्याचं ठरलं. स्कोर झाला 52 52 रन्स. पुन्हा ओव्हर पिच बॉल. पुन्हा गॅप मध्ये खेळलाय. खेळाडू आहे चांगली फिल्डिंग. शरीराच्या सहाय्याने बॉल अडवलाय. खरं तर डबल माइंड होते. झेलसाठी जाऊ की अडवण्यासाठी जाऊ. बॉल अडवण्यावर भर दिला. अजून एका धावेचा प्रयत्न होईल आणि इथे डायरेक्ट हिट झाली आहे. 3री धाव काढत असताना फलंदाज बाद होतोय.
2 धावेने मात्र स्कोर पुढे सरकेल. 54 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. आणि इथे शेवटचा बॉल मात्र डिलिव्हर होणं बाकी असेल पहिल्या सत्रातील. कोपरी बी विपक्ष उसाटणे. आपला टॉस होईल. कॅप्टनला विनंती आपण व्यासपीठावर येऊन उपस्थित राहायचंय. 54 धावा महेश खरं तर बाद झाले. चांगली इनिंग त्यांनी साकारली. अगदी इम्पॅक्ट टाकला त्या इनिंगने धावसंख्येच्या बाबतीमध्ये. आणि सौरव आले शेवटचा बॉल फेस करतील. लास्ट बॉल. हो यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. ओहो हो काय असेल चांगली फिल्डिंग. तिसरीचा देखील प्रयत्न होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. येस पंच सांगतायत बाउंड्री आपण चेक करूया. येस बाउंड्री चेक केली जाईल आमच्या टेक्निकल टीमच्या मदतीने tenniscricket.in की योग्य पद्धतीने बॉल अडवलाय का. तीन धावा तर धावून पूर्ण केल्या गेल्यात हे निश्चित आहे. सेफ आहे म्हणजे 3च मिळतील. आणि स्कोर जाऊन थांबला तो 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 57 या आकड्यावर. आणि 58 धावांचं लक्ष असणार आहे ते रॉयल खारघर या टीम समोर. चला उसाटणे संघाचे कर्णधार आलेले आहेत स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे. आणि विनंती करतो काव्य 11 कोपरी बी. चला कॅप्टन आपण या लगेच. यस त्यांचे देखील आलेले आहेत. आणि आपण लगेच टॉस करूया. जिथे या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतील रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील सर. हा या नमस्कार. हॅलो चला पंकज या. पंकज आमचे पंकज ठाकूर यांना विनंती करेन की यावं आपण. अठ्ठावन्न धावांचं लक्ष असेल. आणि टॉस होतोय. आणि जशी सेकंड सत्राला सुरुवात होईल टिक्कीमाळी सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. यस तर इथे अनिल ढोबरे सर आहेत आणि त्याचबरोबर आमचे साहिल कोपरीचे कॅप्टन पंकज ठाकूर यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. इट्स हेच कॉल आहे. यस डिसिजन फिल्डिंग आहे. ओके तर मी मनीष पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते अनिल दादा ढोपरे यांचा आपण सन्मान करायचा आहे. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान म्हटलं तर एक जबरदस्त आयोजन नियोजन उसाटणा येथे आपण नेहमीच पाहत असतो. आणि ती स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून हँडलिंग केली जातं असे दमदार व्यक्तिमत्व आमचे सन्माननीय अनिल ढोपरे यांचा सन्मान येथे केला जातोय. यस
तर सेकंड सत्र जसा सुरू होईल त्याचा आवाज ऐकूया. आमचे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सल्लागार मार्गदर्शक आमचे आदरणीय गुरु टिके माली सर यांचा आवाज आपण ऐकूया. धन्यवाद अध्यक्ष साहेब आणि युवराज माळी. या अगोदरच्या पहिल्या सत्राचं युवराज माळी यांनी आपल्या गोड शब्दामध्ये धावतं वर्णन ऐकवलेलं आहे आणि या दुसऱ्या सत्राकडे आपण वळूया. मी टिके माळी तुम्हा सर्वांचं मनापासून या स्वर्गीय विश्वनाथ शेठ स्मृती चषक 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. जिंकण्यासाठी 30 चेंडूमध्ये 58 धावांची गरज आहे. ती रॉयल सेक्टर 12 खारघर या संघाला. 57 धावा वाघिवली संघानं, ओमकार 11 वाघिवली संघानं कुठून काढलेल्या आहेत. जिंकण्यासाठी 30 चेंडूमध्ये 58 धावा म्हणजे 5 षटकांमध्ये 58 धावा. साधारण 12 11.5 11 11.5 12 धावा काढाव्या लागतील. 11.60 धावांची सरासरी राखावी लागणार आहे ती फलंदाजाला आणि त्यासाठी स्ट्राईकला आलेल्या आहेत ते आयुष निगम. पहिला चेंडू घेऊन येणार राम पाटील. अतिशय अनुभवी असे हे गोलंदाज आहेत राम पाटील. राम पाटील यांचा हा चेंडू मारला जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पॉइंट मधील मात्र चेंडूच्या ऐवजी फक्त हात लागला आणि पहिली धावून पूर्ण केलेली आहे ती सँडी आणि आयुष निगम. आयुष निगम या जोडीनं. आयुष निगम खेळतोय वैयक्तिक 1 वर. सँडी यानं अजूनही आपलं खातं खोललेलं नाहीये. अतिशय चांगलं असं आयोजन, नीटनेटकं नियोजन. स्वर्गीय कुमारी जीवा भोईर, RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी आणि ग्रामस्थ मंडळ मुरबी आयोजित स्वर्गीय विश्वनाथ शेठ ठाकूर स्मृती चषक 2025 चा आपण इथे आनंद घेतोय. सँडी बघूया आता काय करणार. सँडी केस लांब, धोनी स्टाईल त्यांचे केस आहेत आणि गार्ड त्यांनी घेतलेला आहे. रायटी बॅट्समन आहेत, खेळण्यासाठी तयार आहेत. गोलंदाजीच्या मार्कवर आहेत ते राम पाटील. राम पाटील बघा जास्त रनअप नाही आहे त्यांचा. शॉर्ट पिच चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. स्लाइड टर्न आहे, एकतर थोडासा राऊंड आर्म आहे त्यांचा, त्यामुळे नॅचरल जो स्विंग बोलतो, नॅचरल आउट स्विंग तो त्यांच्या गोलंदाजीमध्ये दिसून येतोय. अनुभवी खेळाडू आहेत, एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. 99 नंबरची त्यांनी टी शर्ट परिधान केलेली आहे आणि गोलंदाजीच्या मार्कवर येत आहेत ते पुन्हा एकदा राम पाटील. राम पाटील यांचा हा चेंडू सँडीला. शॉर्ट पिच चेंडू जोरदार अपील केलाय, मारण्याचा प्रयत्न केलेला फलंदाजांना भिरकावायचा होता. खरं तर 58 धावांचं टार्गेट म्हणजे मोठं आहे. 11.60 धावा म्हणजे 11-12 11-12 अशा धावा जमवायच्या आहेत. पहिलं षटक आहे ते मॅन्डेटरी पॉवर प्लेचं, स्टॅच्युटरी पॉवर प्ले आहे आणि अशा या पॉवर प्लेमध्ये 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवलेत. एक लॉंग ऑफमध्ये, दुसरा खेळाडू ठेवलेला आहे तो वाईडिश लॉंग ऑनला तैनात करण्यात आलेला आहे तो सँडीसाठी. हा चेंडू हो हो काय चेंडू, अफलातून गोलंदाजी, जबरदस्त व्हेरिएशन, स्पीड मध्ये पण व्हेरिएशन आणते ते राम पाटील. राम पाटील आपल्या नावाला साजेल अशी गोलंदाजी करतायत, पाटील की गाजवतायत या मैदानावर. आपल्या गोलंदाजी मध्ये सँडीला अक्षरशः त्यानं बांधून ठेवलेलं आहे. 3 लगातार चेंडू सँडीना त्यांनी निर्धाव टाकलेले ते राम पाटील आणि 3 चेंडू टाकले ते वेगवेगळे. ओह यॉर्कर यॉर्कर अफलातून भन्नाट गोलंदाजी, टाळ्यांचा कडकडाट होतोय तर राम पाटील यांच्यासाठी. वाघिवलीचे सगळे सपोर्टर आता टाळ्यांचा कडकडाट करतायत आणि का करू नये, कारण अतिशय सटीक लाईन आणि लेनची गोलंदाजी म्हणजे धड बाद पण करत नाहीत आणि मारूनही देत नाही अशी विवंचनेत ठेवलेली आहे ते रॉयल सेक्टर 12 खारघर या टीमला. आत्तापर्यंत 4 चेंडू मेडन टाकलेले ते राम पाटील यांनी. फुलटॉस चेंडू मारलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, स्क्वेअर लेग मध्ये, थ्रो नाही, बरोबर हातात आला.
डोक्यावर हात ठेवले ते क्षेत्ररक्षकानं, टाळ्या वाजून त्याचं अभिनंदन करतायत बाकी सर्व सहकारी. आणि पहिलं षटक संपलेलं आणि फक्त एकच धाव. राम पाटील साठी पुन्हा एकदा टाळ्या आल्या पाहिजेत. अफलातून गोलंदाजी, भन्नाट गोलंदाजी. फर्स्ट इम्प्रेशन इज युअर लास्ट इम्प्रेशन असं आपण म्हणतो आणि तसंच इम्प्रेशन पहिल्या षटकामध्ये राम पाटील यांनी दाखवलेलं आहे. पहिलं षटक, निर्णायक षटक त्यांनी एकच धावेचं टाकलेलं आहे. अजूनही रिक्वायर्ड रन रेट आता वाढलेला आहे, त्यामुळे 24 चेंडूमध्ये 57 धावांची गरज निर्माण झालेली आहे. 14.25चा रन रेट आता झालेला आहे. 14.25चा रन रेट आता गेलेला आहे. त्यामुळे आता जी काही जबाबदारी आहे ती मला असं वाटतं आयुष निगम याच्या खांद्यावर आता आलेली आहे आणि त्याच्या जोडीला सँडीला आता बदलावा लागणार आहे. पहिल्या षटकामध्ये जसा तो खेळला त्याच्या विपरीत आता त्याला खेळ करावा लागणार आहे. तसं खरं तर नॅचरल त्याचा खेळ चांगला आहे. नॅचरल खेळताना तो मोठमोठे फटके मारत असतो, मात्र या मॅचमध्ये त्याला बांधून ठेवलं ते राम पाटलांनी. राम पाटीलनं स्टंप टू स्टंप गोलंदाजी केली. एकही वाईड नाही, एक नो नाही. पहिल्या चेंडूवर फक्त एक धाव, त्यानंतर 5 चेंडू त्यांनी निर्धाव टाकले. आता आकाश गावंड गोलंदाजीसाठी येतोय. यंग टॅलेंट आहे आकाश, तेज तर्रार अशी गोलंदाजी करतोय, लांबून गोलंदाजी करतोय. साधारण 10-15 पावलाचा त्याचा रनअप आहे आणि जरा स्पीडअप करायचा आहे. स्पीडअप करा क्षेत्ररक्षण. 20 मिनिटाच्या आत तुम्हाला 4 षटकं संपवावी लागणार आहेत. हा चेंडू आकाश बॅट चिकडा घेऊन चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि हादरा बसतोय पहिला तो रॉयल सेक्टर 12 खारघर संघाला. मोठा हादरा बसतोय. असं वाटलेलं की आता काहीतरी करेल आयुष निगम, मात्र आयुष निगम पण काही न करता मैदानाच्या बाहेर जातोय. पहिला गडी बाद होतोय तो आयुष निगम. आयुष निगम बाद झाल्यानंतर आता नवीन फलंदाज कोण जाणार याकडे तमाम सर्व क्रीडा रसिकांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत. हा जो सामना आहे हा सामना खारघर विरुद्ध वाघिवली असा आहे. वाघिवली संघानं नाणेफेक हरल्यानंतर त्यांच्यावर फलंदाजीची वेळ आली. खारघर संघानं नाणेफेक जिंकली. 57 धावा केल्या ओमकार 11 वाघिवलीनं आणि खारघर संघ त्याचा पाठलाग करताना आता चाचपडतोय. पाहावा तसा त्यांना सूर अजूनही गवसलेला नाहीये. अजून आत्तापर्यंत तरी एकही षटकार नाही, एकही चौकार नाही. चेंडू आत्तापर्यंत झालेले आहेत ते 7 आणि 7 मध्ये फक्त एकच धाव आली, एक विकेट गेलेला आहे. आता अशा या वन डाऊन पोझिशनला खेळाडूची गरज होती की तो विकेटवर पण टिकून राहील आणि धावांचा पाऊस पण पाडेल. त्यासाठी आलेला आहे तो नागेश धुरी. नागेश धुरीला हा चेंडू मारता आलेला नाहीये आणि सरस ठरलेले आतापर्यंत तरी ओमकार 11 वाघिवली संघाचे गोलंदाज अजिबात मारण्याचा मौका देत नाहीये. शॉट ऑफ लेंथ, यॉर्कर, फुल टॉस असे विविध चेंडू ते हाताळतायत, ते विविध चेंडू टाकतायत या आपल्या गोलंदाजीमध्ये. आकाश गावंड एक मुरब्बी गोलंदाज आहे. तसं पाहिलं तर वय कमी आहे त्याचं, परंतु टॅलेंट त्याच्याकडे अगदी खचखचून भरलेला आहे. तो आकाश गावंड पुन्हा एकदा तयार. आकाश गावंड पुन्हा एकदा हा चेंडू टाकतोय, चांगला चेंडू टाकतोय. इथे 12th मॅन मात्र खारघर संघाचे नाराज झालेले दिसत आहेत, थोडेसे नाराज. ते म्हणतात की मारा, षटकार मारले पाहिजेत, चौकार मारले पाहिजेत, धावा आल्या पाहिजेत, परंतु इथे बसून काय, तिथे गेल्यानंतर कळतं आपल्याला की काय तिथली परिस्थिती आहे. पाण्यामध्ये मासा झोप घेई कैसा, जावे त्याच्या मांशा तेव्हा कळे. तिथे गेल्यानंतर कशी त्रेधा तिरपीट उडते ते तिथे जाणाऱ्या खेळाडूलाच कळतं. परंतु आता ही मोठी टुर्नामेंट आहे, त्यामुळे या मोठ्या टुर्नामेंटमध्ये तुम्हाला फटके खेळावेच लागतील. फुलटॉस खेळलाय फटका. 12व्या प्लेयरच्या चेहऱ्यावर आता हसू आलेलं आहे, स्माइल झळकतोय. 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. सँडी अगदी जीव तोडून धावत सुटला होता, वाघ मागे लागल्यासारखं धावत सुटला आणि पॉपिंग क्रीज मध्ये जाऊन 2 धावा
त्यानं पूर्ण केलेले आहेत. पहिली दुहेरी धाव 9 चेंडू नंतर हा 10व्या चेंडूवर धाव आलेली आहे. त्यामुळे आता खारघर संघाला काहीतरी करावं लागेल. वाघिवली संघाची गोलंदाजी सरस झाली आहे, चांगली झाली आहे. तिखट मारा त्यांनी टाकलेला आहे, मारून दिलेले नाहीयेत असं चित्र तरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र क्रिकेटमधले उलटफेर आपण बऱ्याच वेळा पाहिलेले आहेत. आकाश 6 चेंडू वाह भिरकावलाय, मात्र जेल ही सुटतोय. एक धाव घेतली, दुसरी पण घेतलेली आहे. 2 धावा धावून पूर्ण केलेले आहेत. मला असं वाटतंय नागेश धुरीला जर पहिले पाठवलं असतं सलामीला तर थोड्याशा अजून एक 7-8 धावा तरी एक्स्ट्रा आल्या असत्या. सर्कल स्पेशल त्याचे स्ट्रोक बघायला मिळालेले आहेत. सर्कलच्या बाहेर मस्त फटके मारतायत ते नागेश धुरी. परंतु त्या वेळेची परिस्थिती आणि त्या वेळेचे निर्णय झालेले दिसतात. एक चेंडू बाकी आहे या षटकातील. आकाश गावन टाकणार. आकाश गावन निर्धाव चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. 2 षटक संपलेली आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या रॉयल सेक्टर 12 खारघर संघाची 1 बाद 5. योगेश भोईर कोपरी स्टेजवर यायचंय. पंच काय पाहिजे? वाईड साठी. येस, वाईड साठी थर्ड अंपायर योगेश भोईर कोपरी गावचे आमचे निमंत्रित पाहुणे आहेत. त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. चंद्र अतिशय मस्त सुंदर दिसतोय. चंद्रावरचे अगदी ते तिथली विवर, तिथले असलेले खड्डे खडक स्पष्ट इथे दिसत आहेत. खरं तर आज अर्धचंद्रापेक्षा थोडा जास्त आहे, पाऊण चंद्र आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांकडे मागणी करण्यात आलेली आहे चेक करण्यासाठी की हा चेंडू वाईड आहे की नाही. कारण जर का वाईड आला तर तेवढीच भर पडेल आमच्या रॉयल सेक्टर 12 खारघर संघाच्या स्कोअर कार्ड मध्ये. परंतु जर का चांगला चेंडू जर असेल तर आकाश गावण यांचा एक चांगला चेंडू आपल्याला बघायला मिळेल. आणि रिव्ह्यू लगेच घ्यायचा आहे. वेळ गेला तर आमच्या कॅमेरामॅनना पण त्रास होतोय. खूप मागं जावं लागतं, सेटिंग बिघडते आहे. फेअर डिलिव्हरी, करेक्ट बॉल. 2 षटकं संपलेली आहेत. पंच आमचे दीपक पाटील, द्वारकानाथ चोरगे, सुनील पाटील आणि आमचे मुरबीचे दिलीप पाटील हे पंचांचं काम पाहतात. दिलीप पाटील एक लिजेंड क्रिकेटर मुरबीचे, ज्यांनी मुरबीचा एक काळ जबरदस्त गाजवलेला आहे. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिल्या चेंडूवर षटकार मारण्याचा रेकॉर्ड त्यांचा कित्येक वर्ष राहिलेला आहे. त्यांची आदतच होती, त्यांचा सवयच होती गेल्या षटकार मारायचा. मस्त मस्त फ्लिक केलाय चेंडू सँडीनं. मात्र या बॅटकटनं 1 धाव मिळते. राम पाटील पुन्हा एकदा आलेला आहे. राम पाटील यांनी पहिल्या षटकामध्ये फक्त 1च धाव दिलेली आणि आता या षटकामध्ये राम पाटील यांनी पहिल्या चेंडूवर सिंगल रन काढलेली आहे. शिट्ट्या वाजवतात, इकडे वेगवेगळे आवाज काढतायत. प्रेक्षक राजा आहे. शॉर्ट पिच चेंडू भिरकावलाय. सुपर शॉट मारायचा होता, मात्र 1 धाव फक्त मिळते. सिंगलनी काही मला नाही वाटत जास्त काय होईल. षटकार मारावे लागतील, चौकार मारावे लागतील. थेंबे थेंबे तळे साचे म्हण आहे, पण इथे ती उपयोगात येईल की नाही शंका आहे. या षटकामध्ये एकतरी षटकार आला तर खारघरसाठी ते बेनिफिशियली ठरू शकतं, फायदेमंद. नाही देणार राम पाटील. घोलप सर यांनी बक्षीस लावलेलं आहे. घोलप सर यांनी प्रत्येक षटकारासाठी रॉयल सेक्टर 12 खारघरच्या खेळाडूंसाठी 200 रुपयांचं बक्षीस प्रत्येक षटकाराला लावलेलं आहे. बघूया. आणि प्रयत्न सुरू आहे, सँडीचा प्रयत्न सुरू आहे. मात्र यॉर्कर चेंडू होता, लेग बायचा इशारा पंचांकडून येतोय.
एका सिंगलनं 8 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. इकडून टाकतायत नाचणी पण कोलंब्या काय लागत नाहीयेत. नवीन स्टार्ट आहे त्यांची सांगतायत आमचे सुनील दादा की सुरुवात आहे. अनिल दादा इकडून सांगतायत की नवीन स्टार्ट आहे. फुलटॉस वा मारलाय चौकार जाईल वाटतं परंतु नाही मस्त क्षेत्ररक्षण केलेलं आहे तिथे. आकाश गावंड यांनी या चेंडूवर मिळतात त्या एकूण 2 धावा. सिंगल डबल चालू आहे. काही न मिळण्यापेक्षा काहीतरी मिळणं महत्वाचं आहे. अजूनही सत्या मला असं वाटतंय चांगले बॅट्समन अजूनही आहेत तंबूमध्ये. पनवेल प्रीमियर लीगचे आयकॉन प्लेयर आहेत ते परंतु त्यांना संधी मिळणं गरजेचं आहे. आओ क्लीन बोल्ड आणि सत्याला संधी मिळाली मला असं वाटतंय. क्लीन बोल्ड झालेले नागेश धुरी यांनी 8 चेंडू खेळले आणि 8 चेंडूमध्ये 9 चेंडूमध्ये 7 धावांची खेळी केलेली आहे. निराश अंतःकरणाने ते बाहेर येत आहेत. काय दांडी गोल केली बघा. सुंदर चेंडू टाकलेला आणि मैदानाच्या दिशेने रवाना होत आहेत ते चंद्रकांत. सत्या राजपूत ना. सत्या राजपूत. आता राजपूतांना अंदाज या मैदानावर त्यांना दाखवावा लागणार आहे. अगोदरच्या खेळाडूंनी जे केलंय ते विसरून नव्यानं सुरुवात जर सत्यानं केली तर निश्चितच या मॅच मध्ये ते येतील. परंतु ओमकार इलेन वाघिली संघानं खूप धावा जमवलेल्या आहेत. 57 धावा म्हणजे भरपूर धावा. 11.60 धावांची सरासरी आवश्यक होती. आता मात्र रिक्वायर्ड रन रेट झालेला आहे तो 24चा. प्रत्येक षटकामध्ये आता 24 धावा जमाव्या लागतील म्हणजे कमीत कमी 4 षटकार प्रत्येक षटकामध्ये खारघर संघाला मारावेच लागतील. शांत क्रिकेट. समोर तिकडे मेट्रो धावते. खारघर म्हणजे मेट्रोपॉलिटन सिटी. सगळ्या जाती धर्माचे सगळे लोक एकत्रपणे गुण्या गोविंदानं ज्या शहरामध्ये या विकसित शहरामध्ये राहतात त्या शहराचं नाव आहे खारघर. या खारघर नगरीमध्ये तमाम सर्व क्रीडा रसिकांचं या स्वर्गीय विश्वनाथ शेठ स्मृती चषक 2025 मध्ये पुन्हा एकदा स्वागत. मयूर मोहिते तयार. मयूर मोहितेचा हा चेंडू सत्यानं मारलेला आहे ज्याची आपण आतुरतेनं वाट पाहतोय. सँडीनं मला असं वाटतं हा चेंडू मारलेला आहे आणि आता सत्याला स्ट्राईक मिळतोय. दोघांची दाढी आहे त्यामुळे लांबून दोघे सारखेच दिसत आहेत. दोघेही देखणे तरुण आहेत परंतु फटके देखणे आता मारावे लागतील. सत्या आलेला आहे 4थ्या क्रमांकावर आलाय जबाबदारीच्या पोझिशनवर. सत्यानं मारलाय चेंडू मात्र फॉलो थ्रू मध्ये लाजवाब असं क्षेत्ररक्षण मयूर मोहितेनं केलेलं आहे. मयूर मोहिते पण काही कच्च्या गुरुचा चेला नाही. त्यानं पण अनेक उन्हाळे पावसाळे क्रिकेटमधले बघितलेले आहेत. त्यानं ओळखलं की समोरचा हा खेळाडू आहे, हा आयकॉन प्लेयर आहे, एक गाजलेला खेळाडू आहे त्यामुळे त्याला चांगला चेंडू टाकावा. शॉर्ट पिच चेंडू. मस्त गोलंदाजी. जबरदस्त गोलंदाजी. आज अफलातून गोलंदाजी. म्हणजे एकाला जर सुरुवात चांगली केली तर नक्कीच दुसऱ्याला होप्स येतात आणि दुसरा खेळाडू पण चांगली खेळी करतो. त्याचं प्रत्यय आपल्याला या मॅच मध्ये बघायला मिळालेलं आहे. सत्यानं मारलाय चेंडू. हवे ते गोलंदाज आलाय स्वतः. चेंडू खाली आणि वाह मस्त झेल टिपलाय. सुंदर झेल स्वतःच्याच गोलंदाजीवर टिपतोय तो मयूर मोहिते. अतिशय सुंदर त्याचा रनअप बघा. शफल झालेला सत्या मारायचा होता ऑन साइडला. बॅटची कडा घेऊन चेंडू गेला हवेमध्ये आणि स्वतःच्याच गोलंदाजीवर अगदी बसून लोळून हा झेल टिपला तो मयूर मोहितेनं. ज्याच्याकडून फार अपेक्षा होत्या तोच फलंदाज आता मैदानाच्या बाहेर निराश अंतःकरणाने मैदानाच्या बाहेर येतोय. आता पराभवाच्या गर्द छायेमध्ये अडकलेला आहे तो रॉयल सेक्टर 12 खारघर. सँडी 1 सँडी शिंदे आत गेलेले आहेत. 2 सँडी आता मैदानात आहेत. दोन्ही सँडी मैदानात. सँडी नंबर 1 सँडी नंबर 2. सँडी नंबर 1 म्हणजे सँडी शिंदे आणि सलामीला आलेले सँडी 2 सध्या नॉन स्ट्राईक एंड मध्ये उभे आहेत.
हा चेंडू एक यशस्वी गोलंदाजाचा आता पडणार आहे मयूर मोहितेचा. हो पुढे सरसावलेले यॉर्कर होता, रक्षात्मक पवित्रा घेतला, स्वतःला बचावलं त्यानं. एक सिंगल रन काढलेली आहे. एका सिंगलनं 12 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. टेस्ट क्रिकेट स्टाईलनं फलंदाजी सुरू आहे. अगोदरची पहिली फलंदाजी आपण बघितली, 57 धावा केल्या वाघिवलीनं. सँडी दबा धरून बसलेले वाट बघत होते या चेंडूची आणि सँडीने चेंडू भिरकावला. तो फाईन लेग सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. अगोदरपासून जर असे फटके मारले असते तर परिस्थिती वेगळी झाली असती. धावा झालेल्या आहेत 16 फक्त. शेवटचं षटक शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 42 धावा पाहिजेत. 42 खूप धावा पाहिजेत.